निसाका बचावाच्या हाकेला प्रतिसाद देत सभासद आणि कामगार यांचा विराट मोर्चा माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली आज निफाड येथे जळगाव फाटा ते प्रांताधिकारी कार्यालयाचा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सभासद आणि कामगार सहभागी झाले होते। आपल्या हक्कांसाठी आणि निसाका टिकवण्यासाठी शेकडो हात एकवटल्याचे यावेळी बघायला मिळालं, तर घोषणाबाजीने संपूर्ण परिसर यावेळी दणाणून निघाला होता। या मोर्चाच्या माध्यमातून सभासद आणि कामगारांनी आपल्या एकतेची आणि निसाका वाचवण्याच्या निर्धाराची जोरदार घोषणा यावेळी दिली। निसाका वाचवा असं फलक मोठ्या प्रमाणात हातात घेऊन यावेळी मोर्चेकरी या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं बघायला मिळालं। आम्ही निवेदन दिल्यानंतर निफाड कारखान्याचं वास्तव्य, भंगार चोरी आणि ॲडमिनिस्ट्रेटरच्या मार्फत हा विक्रीसणारा कारखाना या संदर्भात ते निवेदन समक्ष भेटून मागच्या आठवड्यात दिलं। त्याप्रमाणे काल त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट उल्लेख केला आणि त्या उल्लेखामध्ये त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की निफाड कारखान्यामध्ये जो काही घोळ झालेला आहे, जी काही विक्री झालेली आहे, ज्यांचा कोणाचा याच्यामध्ये सहभाग आहे, भंगार चोरी झालेली आणि वास्तव्यामध्ये करारानं घेतलेला हा कारखाना करारानं चालवण्याच्या ऐवजी पुन्हा एकदा जिल्हा बँक जेव्हा कर्ज कमी झालं JNPTच्या पैशानंतर अशा पद्धतीचं विक्री करणं हे सारासर सभासद, निफाडकरांचं, कामगारांचं, त्याच्यावर निर्भर असलेल्या प्रत्येक माणसाचं ही चूल सोन्याचा धूर निघणारा हा कारखाना संस्थापक कर्मवीर काकासाहेब वाघ, तात्यासाहेब बोरस्ते आणि त्यानंतर अगदी डॉक्टर वसंतराव पवारांच्यापर्यंत प्रत्येकाने याला कुठे ना कुठं उभारी आणि बळकटी दिली। आणि आज ज्या निफाडच्यामध्ये एवढं सगळं सक्षम नेतृत्व अनेक पक्षांमध्ये आहे, त्या सगळ्यांनी पुढाकार घेऊन याला राजकारणाच्या विरहित केंद्राचे जे गृहमंत्री आहे आणि जे सहकार मंत्री आदरणीय अमितजी शहासाहेब, जे 2 नंबरचे भारतातले आज नेते आहेत, त्यांचे आणि माननीय राऊत साहेबांचे स्नेहाचे संबंध आहेत। आणि या संबंधाच्या अनुषंगी त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्या खात्याचे मी कन्स्ट्रक्टिव्ह कमिटीचा मेंबर आहे, ज्याचे ते प्रमुख आहेत। वेळोवेळी आमच्या भेटी होत असतात। मी त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली, पत्रव्यवहार पण केला आहे आणि इथे जो चाललेला चुकीचा प्रयोग आणि जी काही भ्रष्टाचार आणि विक्री ही त्वरित थांबवण्याच्या संदर्भात त्यांनी घेतलेला निर्णय हा आज त्याचं स्वरूप म्हणून आम्ही इथे एक मोर्चा काढला आहे आणि या मोर्चाच्या रूपाने लोकांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे। आणि त्या अनुषंगी याच्यानंतरची पुढची स्टेप FIR दाखल करण्यापासून 6 सप्टेंबरला दिल्लीमध्ये माननीय अमित शहा साहेबांना भेटून या संदर्भामध्ये प्रत्यक्ष गोष्टी कानावर घालून या संदर्भात हाच कारखाना चालूच करावा अशा प्रकारची गळ माननीय संजय राऊत साहेब त्यांना घालणार आहे। आणि म्हणून त्यासाठी आम्ही प्रतिकात्मक आज या ठिकाणी मोर्चा काढून सभासदांच्या भावना मोर्चाच्या रूपाने या ठिकाणी आपल्यासमोर मांडली। पुढच्या आंदोलनाची दिशा काय असेल? पुढच्या आंदोलनाची दिशा मागास मी जाहीर केली की बाबा अपेक्षित आहे की ज्या काही भंगार चोरी झालेली आहे, कारखान्याचं VSIने जे इन्व्हेस्टिगेशन व्हॅल्युएशन करणार आहे ते त्यांनी जरूर करावं। त्याच्यामध्ये नेमकं या कारखान्याच्या बाबत काय झालं आहे, भंगार किती चोरी केली आहे याचं इन्व्हेस्टिगेशन करावं आणि आता आवश्यकता असली तरच या सगळ्या गोष्टीमध्ये पुढाकार करावा, नाहीतर हे सगळ्यांवरती FIR दाखल करावी आणि सनदशीर मार्गानं कायद्याच्या अनुषंगी घटनेला अनुसरून जे म्हणून या कारखान्याची विक्री थांबवण्यासाठी करावं लागेल। त्यासाठी मी एक नाममात्र सभासद म्हणून सर्वांनी या सगळ्या याच्यामध्ये या यात्रेमध्ये सहभागी व्हावं किंवा या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती सगळ्यांना या निमित्तानं करतो। या ठिकाणी जो धडक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यांच्या ज्या काही 6 मागण्या आहेत त्या जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आम्ही महाराष्ट्र शासनापर्यंत या ठिकाणी कळवत आहोत। बसवंत NH3 डिजिटल, निफाड।